Hi students, in today's video we are going to study the three questions this chapter from the English textbook of 10th class. And in this video we will study this chapter with Marathi explanation. So let's start the video. Here we have been given the name of the chapter. What is the name of the chapter? The name of this chapter is three questions. म्हणजे याचा मराठीत अर्थ होतो तीन प्रश्न. And if we see here, you will get the name of the writer of this chapter. This chapter has been written by Leo Tolstoy. म्हणजे हा जो चॅप्टर आहे द थ्री क्वेश्चन्स हा लिओ टॉलस्टॉय यांनी लिहिलेला आहे. And in this bracket we will get the lifespan of Leo Tolstoy. Means he was born in 1828 and died in 1910. म्हणजे बघा 1828 मध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि 1910 मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. ओके, सो लेट्स सी द इंट्रोडक्शन ऑफ रायटर. Leo Tolstoy was a Russian writer who is regarded as one of the greatest authors of all time. Of all time म्हणजे आतापर्यंत आतापर्यंत and one of the greatest authors of all time. As म्हणजे म्हणून आणि रिगार्डेड म्हणजे मानल्या जाणे किंवा समजल्या जाणे. म्हणजे हे जे लिओ टॉलस्टॉय आहे आतापर्यंत या पृथ्वीवर जितके पण महान असे ऑथर्स म्हणजे रायटर्स होऊन गेलेले आहेत त्यांच्यापैकी एक त्यांना काय समजल्या जातं. ही फर्स्ट अचीव्ड लिटररी अक्लेम in his 20s with his semi-autobiographical trilogy Childhood, Boyhood and Youth. We'll see the Marathi explanation of these lines word by word. बघा ही म्हणजे तो फर्स्ट अचीव्ड. फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा, अचीव्ड म्हणजे मिळवलं किंवा प्राप्त करणे. लिटररी अक्लेम, लिटररी म्हणजे साहित्यिक आणि अक्लेम म्हणजे जय जयकार. इथे जय जयकारचं मिनिंग आपल्याला काय घ्यायचं आहे? प्रेज म्हणजे कौतुक घ्यायचा आहे. मीन्स व्हेन ही वॉज अराउंड 20 म्हणजे जेव्हा ते 20 वर्षाचे होते, ही रोट वन सेमी ऑटोबायोग्राफिकल ट्रिलॉजी ऑन चाइल्डहुड, बॉयहुड अँड यूथ. म्हणजे बालपण, बॉयहुड म्हणजे जवळपास 16-17 वर्षापर्यंतचा जो आपल्या जीवनाचा कालावधी असतो त्याला बॉयहुड म्हणतात. अँड आफ्टर दॅट फ्रॉम 16 to 40 इट इज कॉल्ड यूथ. यूथ त्याला आपण तारुण्य असं म्हणतो. मग ह्या तीन विषयावर त्यांनी जी एक सेमी ऑटोबायोग्राफिकल ट्रिलॉजी लिहिली होती त्यासाठी त्यांना लोकांनी त्यांचं काय केलं होतं, बरंच कौतुक केलेलं होतं. बघा, if we see some basic things about this chapter we will get that this chapter is a parable. And what is parable? Parable means बोधकथा. आणि हे काय, हा जो क्वेश्चन हा जो चॅप्टर आहे, हा चॅप्टर काय एक पॅरेबल आहे. Now see, a parable is a short story with a moral lesson. आता पॅरेबल म्हणजे काय असतं? म्हणजे एक बोधकथा असते. इज अ शॉर्ट स्टोरी. पॅरेबल एक छोटीशी कथा असते विथ मोरल लेसन. म्हणजे बोधकथेतून आपल्याला नेहमी काय भेटतो माहितीये का? काहीतरी बोध भेटत असतो. अ पॅरेबल युजली हॅज ह्युमन कॅरेक्टर्स. आणि कोणतीही पॅरेबल जरी असली तर त्या पॅरेबल मध्ये काय असतात? ह्युमन कॅरेक्टर्स असतात. दिस पॅरेबल कन्सर्न अ किंग हू वॉन्ट्स टू फाइंड द answers to what he considers to be the three most important questions in life. And if you see in this parable means the three questions, या पॅरेबल मध्ये एक राजा आहे. म्हणजे कन्सर्न्स म्हणजे ज्या संबंधित असणे. आणि ही जी पॅरेबल एका राजा संबंधित आहे, ज्याला काय करायचं? वॉन्ट्स टू फाइंड, ज्याला सापडायचे द answers टू व्हॉट ही कन्सिडर्स टू बी द थ्री मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स इन लाईफ. म्हणजे जीवनामध्ये त्याला पडलेले जे तीन सगळ्यात महत्वाचे प्रश्न आहेत, या प्रश्नांचे जे उत्तर त्याला मिळवायचे, ते उत्तर मिळवण्याची इच्छा असणारा जो किंग आहे, त्या किंग विषयी काय ही एक पॅरेबल आहे. तर मग आपण या लेसनला सुरुवात करूया. बघा, वन्स अ सर्टन किंग हॅड अन आयडिया. एकदा एक राजा होता आणि त्या राजा डोक्यामध्ये काय झाली? एक कल्पना आली. इफ ही ऑलवेज न्यू द राईट टाइम टू बिगिन एव्हरीथिंग. बघा, व्हॉट वॉज दॅट आयडिया? मीन्स देर वॉज अ किंग अँड वन्स ही गॉट अन आयडिया. म्हणजे एकदा एक राजा डोक्यामध्ये काय आली? एक कल्पना आली. व्हॉट वॉज दॅट आयडिया? इफ ही ऑलवेज न्यू द राईट टाइम टू बिगिन एव्हरीथिंग. म्हणजे त्याची कल्पना, त्याची आयडिया अशी होती की जर
इफ म्हणजे जर, ही ऑलवेज न्यू जर त्याला नेहमीच माहित असेल, तर राईट टाइम टू बिगिन एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्टीची सुरुवात करण्याची योग्य वेळ जर त्याला माहित असेल, इफ ही न्यू हू वेअर द राईट पीपल टू लिसन टू जर त्याला माहित असेल की असे कोणते लोक आपल्या आजूबाजूला पाहिजेत ज्यांचं आपण ऐकलं पाहिजे, अँड हू टू अवॉइड आणि कुणाचं आपण कुणाला आपण कुणाकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे किंवा कुणाचं ऐकलं नाही पाहिजे. अँड थर्ड थिंग इज व्हॉट, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू डू आणि जीवनामध्ये जर त्याला कळालं की सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असते जी आपण करायला पाहिजे, he would never fail in anything that he would undertake आणि त्याचं असं म्हणणं या तीन गोष्टी जर त्याला समजल्या तर he would never fail in anything म्हणजे तो कोणत्याच गोष्टीमध्ये काय होणार नाही, अयशस्वी होणार नाही. that he would undertake म्हणजे जी काही गोष्ट तो ते हाती घेईल म्हणजे अंडरटेक म्हणजे काय, हाती घेणे, जे काही गोष्ट करायला तो हाती घेईल आणि ती गोष्ट करत असताना जर त्याला ह्या तीन गोष्टी माहित असेल म्हणजे तीन गोष्टी कोणत्या, तर की ही गोष्ट करायची योग्य वेळ कोणती, ही गोष्ट करत असताना असे कोणते लोक ज्यांचं त्याने ऐकलं पाहिजे आणि असे कोणते लोक ज्यांना त्याने अवॉइड केलं पाहिजे आणि अशी कोणती गोष्ट आहे की ती सगळ्यात महत्वाची असते. ही गोष्ट करत असताना जर या त्या तीन गोष्टी त्याला माहित असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इफ ही ऑलवेज न्यू व्हॉट वॉज द मोस्ट अंडरटेक आणि जर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर त्याला माहित असेल की की सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असते करणं, ह्या गोष्टी जर त्याला माहित असेल तर तो काय होणार नाही, कधीच अयशस्वी होणार नाही. सिन्स ही वॉज कन्व्हिन्स्ड दॅट ही वॉज राईट इन थिंकिंग दिस वे. बघा म्हणजे जेव्हा राजाला याची खात्री पटली, कन्व्हिन्स्ड म्हणजे काय, खात्री पटणे, कन्व्हिन्स म्हणजे काय, खात्री पटणे, जेव्हा राजाला याची खात्री पटली की तो काय अशा पद्धतीने विचार जो करतोय तो म्हणजे तो काय विचार करत होता की जर त्याला तीन गोष्टी माहित असेल तर तो कोणत्याही कामामध्ये काय होणार नाही, फेल होणार नाही, असा जो विचार तो करत होता, तर त्याला याची खात्री पडली की तो अशा पद्धतीने विचार करण्यामध्ये काय योग्य आहे, तो योग्यच विचार करत आहे. मग अशी जेव्हा त्याला खात्री पटल्याने त्याने काय केलं, ही हॅड अ प्रोक्लेमेशन. प्रोक्लेमेशन म्हणजे काय, तर त्याने काय केली, एक दवंडी पेटवली त्याच्या राज्यामध्ये किंवा मग घोषणा केली, मेड इन हिज किंगडम, त्याने त्याच्या राज्यामध्ये काय केली, एक घोषणा केली, ही वुड गिव्ह अ ग्रेट रिवॉर्ड टू एनीवन. आणि ती घोषणा काय होती की ही वुड गिव्ह अ ग्रेट रिवॉर्ड, तो काय करेल, खूप मोठं असं बक्षीस देईल, रिवॉर्ड म्हणजे बक्षीस, टू एनीवन कुणालाही, हु वुड टीच हिम व्हॉट द राईट टाइम वॉज फॉर एव्हरी ऍक्शन, जो कोणी त्याला शिकवेल. शिकवेल इथं टीचचं मिनिंग आपल्याला शिकवणे न घेता इथं टीचचं मिनिंग आपल्याला सांगणे असं घ्यायचं आहे. म्हणजे जो कोणी त्याला सांगेल की कोणतीही गोष्ट सुरुवात करण्याची योग्य वेळ कोणती असते, बरोबर आहे, हे जो कोणी त्याला सांगेल, हु द मोस्ट नेसेसरी पीपल वेअर आणि ही गोष्ट करत असताना त्यासाठी सगळ्यात महत्वाचे लोक कोणते आहेत, अँड हाऊ ही माइट नो द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू डू आणि त्याला कसं कळेल की त्याच्यासाठी या जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे करण्यासाठी, हे त्याला कसं कळेल, हे गोष्टी जो कोणी सांगेल त्याला तो काय करेल, खूप मोठं एक बक्षीस देईल, अशी घोषणा त्याने त्याच्या राज्यामध्ये केली. बघा आता ही घोषणा ऐकून मेनी लर्न पीपल केम टू द कोर्ट म्हणजे बरेच, लर्न म्हणजे काय, तर लर्न म्हणजे विद्वान पंडित, म्हणजे बरेच जे विद्वान किंवा पंडित होते ते सर्वजण काय झाले, कोर्टमध्ये आले. कोर्ट म्हणजे दरबार, म्हणजे राजाचा दरबार होता, त्या दरबारामध्ये ते तिथं आले. बट दे ऑल गेव डिफरंट अँसर्स, परंतु त्या सर्वांनी काय केले, वेगवेगळे उत्तर दिले. इन रिप्लाय टू द फर्स्ट क्वेश्चन, इन रिप्लाय टू म्हणजे काय, ला उत्तर म्हणून, म्हणजे पहिल्या प्रश्नाला उत्तर म्हणून त्यांनी some said that to know the right time for every action one must draw up in advance a table of days, months and years. म्हणजे पहिल्या प्रश्नाला उत्तर म्हणून, व्हॉट वॉज द फर्स्ट क्वेश्चन, पहिली आयडिया काय होती त्याची की कोणतीही गोष्ट सुरुवात करण्याची योग्य वेळ जर त्याला माहीत झाली तर तो काय होणार नाही, अयशस्वी होणार नाही. म्हणून हा जो योग्य वेळ कोणती आहे ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणून काही जणांनी काय उत्तर दिलं की टू नो द राईट टाइम, जर आपल्याला कोणतीही गोष्टी सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ कोणता आहे हे जर समजून घ्यायचं असेल, हे जर माहिती करून घ्यायचं असेल, वन मस्ट ड्रॉ अप इन ऍडव्हान्स, तर आपल्याला काय करावं लागेल, ड्रॉ अप म्हणजे काय,
आखणे किंवा तयार करणे. आपल्याला काय करावं लागेल, इन ॲडव्हान्स म्हणजे अगोदरच, म्हणजे ती गोष्ट करण्यापूर्वीच आपल्याला काय करावं लागेल, अ टेबल ऑफ डेज, मंथ्स अँड इयर्स. आपल्याला काय करावं लागेल, दिवसांचा, महिन्यांचा आणि वर्षाचा काय करावं लागेल, टाइम टेबल आखावा लागेल किंवा टाइम टेबल बनवावा लागेल. अँड मस्ट लिव्ह स्ट्रिक्टली अकॉर्डिंग टू इट. आणि नुसतं टाइम टेबलच आखावं लागणार नाही, तर मस्ट लिव्ह स्ट्रिक्टली. स्ट्रिक्टलीचं मिनिंग आहे पूर्णपणे, म्हणजे कम्प्लिटली. स्ट्रिक्टली अकॉर्डिंग टू इट म्हणजे जर आपण एखाद्या दिवशी एखादी गोष्ट करायची ठरवली असेल, तर त्याच दिवशी ती गोष्ट झाली पाहिजे इतकं स्ट्रिक्टली आपल्याला काय करावं लागेल, त्या गोष्टीशी वागावं लागेल. तरच आपण काय करू शकतो, ती म्हणजे तरच आपण एखादी गोष्ट सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ आपण काय करू शकतो, समजून घेऊ शकतो किंवा ठरवू शकतो. Others declared that it was impossible to decide beforehand the right time for every action. तर काही लोक काय म्हटले, की आपल्याला दिवसांचा किंवा महिन्यांचा किंवा वर्षाचा काय करावं, टाइम टेबल बनवावा लागेल. तर बाकी दुसरे जे अदर्स म्हणजे दुसरे जे तिथे उरलेले होते आणखी, ते काय त्यांनी डिक्लेअर म्हणजे त्यांनी असं घोषित केलं किंवा ते असे म्हटले, की दॅट इट वॉज इम्पॉसिबल टू डिसाइड बिफोर हँड. म्हणजे द राईट टाइम फॉर एव्हरी ऍक्शन, म्हणजे प्रत्येक गोष्ट सुरुवात करण्यापूर्वी ती गोष्ट सुरुवात करण्याचा योग्य वेळ कोणता आहे हे अगोदरच ठरवणं काय थोडस अवघड आहे. बट दॅट नॉट लेटिंग वन सेल्फ बी ऑब्झर्व इन इडल पास टाइम, वन शुड ऑलवेज अटेंड टू ऑल दॅट व्हॉट वॉज गोइंग ऑन. बघ, अटेंडचं इथं मिनिंग आहे की लक्ष देणे किंवा पुरवणे. म्हणजे नॉट लेटिंग वन सेल्फ बी ऑब्झर्व इन द इडल पास टाइम्स. त्यांनी पहिल्या प्रश्न उत्तर देताना पहिले ते काय बोलले, की कोणतीही गोष्टीची सुरुवात करत असताना योग्य वेळ डिसाईड करणं किंवा फिक्स करणं काय असतं, थोडस मुश्किल असतं किंवा इम्पॉसिबल असतं. आणि पुढे ते काय म्हणतायत, नॉट लेटिंग वन सेल्फ बी ऑब्झर्व इन इडल पास टाइम. जर आपण आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा काय करत असतो, टाइमपास करत असतो, म्हणजे वेळ वाया घालत असतो. जर एखाद्याने वेळ वाया घातला नाही, तर वन शुड ऑलवेज अटेंड टू ऑल दॅट व्हॉट वॉज गोइंग ऑन. तर आपल्या जीवनामध्ये जे काही चाललं आहे त्यावर आपण जर लक्ष दिलं, व्यवस्थितपणे काय दिलं, आपण लक्ष दिलं, आणि जे पास्ट टाइम्स आहेत, म्हणजे जिथं आपण रिकामा वेळ वाया घालतो त्यामध्ये जर आपण गुंग झालो नाही किंवा मग बिझी झालो नाही, देन डू व्हॉट वॉज द मोस्ट इसेन्शियल. आणि त्यानंतरच आपण काय करायला पाहिजे, की त्यानंतर आपण जे काही आपल्यासाठी इसेन्शियल आहे, सर्वात महत्वाचं इम्पॉर्टंट, ते आपण करू शकतो. इट अदर्स सेड दॅट इट वॉज इम्पॉसिबल फॉर वन मॅन टू डिसाइड करेक्टली द राईट टाइम फॉर एव्हरी ऍक्शन. आणि आणखी बाकीच्या दरबारात आलेले दुसरे जे पंडित होते, विद्वान होते, त्यांचं काय म्हणणं होतं, इट वॉज इम्पॉसिबल फॉर वन मॅन, म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी हे अशक्य आहे, टू डिसाइड करेक्टली द राईट टाइम फॉर एव्हरी ऍक्शन. आणि प्रत्येक गोष्टीची सुरुवात करण्यासाठी जो योग्य वेळ असतो हा नेमका कोणता असतो हे ठरवणं एखाद्या व्यक्तीसाठी काय खूप अशक्य अशी गोष्ट आहे. अँड दॅट द किंग शुड इन्स्टेड हॅव अ काउन्सिल ऑफ वाईस पीपल. म्हणून एखादा व्यक्ती काय करू शकत नाही, योग्य वेळ नेमकी योग्य वेळ कोणती आहे एखाद्या ऍक्शन साठी हे आपण ठरवू शकत नाही. त्यासाठी राजाने काय करायला पाहिजे, की अ किंग शुड हॅव अ काउन्सिल ऑफ वाईस पीपल. त्याऐवजी राजाकडे काय असलं पाहिजे, काउन्सिल, एक समिती असली पाहिजे. कुणाची? ऑफ वाईस पीपल, म्हणजे जे हुशार किंवा शहाणे लोक आहेत, जे विद्वान लोक आहेत, त्यांचे काय एक काउन्सिल राजाकडे असली पाहिजे. हु वुड हेल्प हिम टू फिक्स द प्रॉपर टाइम फॉर एव्हरीथिंग. आणि हे जे काउन्सिलचे जे मेंबर आहेत ते काय करतील, की राजाला कुठल्याही एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ती गोष्टीची योग्य वेळ कोणती सुरुवात करण्यासाठी, ते फिक्स करण्यासाठी, फिक्स म्हणजे काय, ठरवण्यासाठी काय करेल, ते समिती मदत करेल. म्हणून आता ह्या दोन पॅसेज मध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी शिकलो, की पहिल्या पॅसेज मध्ये बघा एक राजा होता आणि त्या राजाच्या डोक्यामध्ये काय आली, एक कल्पना आली. आणि त्या राजाला असं वाटलं की जर त्याला तीन गोष्टी माहित असेल तर तो कोणतीच गोष्ट, जी गोष्ट त्याने काय हाती घेतलेली आहे करण्यासाठी, त्या गोष्टीमध्ये काय होणार नाही, तो फेल होणार नाही. तर त्या तीन गोष्टी कोणत्या होत्या, की त्याचं असं म्हणणं होतं की जर एखादी गोष्ट सुरुवात करण्यासाठी जर योग्य वेळ त्याला माहित असेल
आणि ती गोष्ट करत असताना कोणत्या लोकांचं त्याने ऐकलं पाहिजे किंवा कोणत्या लोकांकडे त्याने दुर्लक्ष केलं पाहिजे किंवा मग कोणती गोष्ट त्याच्यासाठी त्याच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाची आहे करण्यासाठी, या 3 गोष्टी जर त्याला माहीत असेल तर तो काय होणार नाही, कधीच त्याच्या कामामध्ये काय होणार नाही, फेल होणार नाही. आणि या या तिन्ही प्रश्नांचे उत्तर मिळवण्यासाठी तो काय करतो, त्याच्या राज्यामध्ये एक दवंडी पेटवतो आणि दवंडी पेटवत असताना तो सांगतो की जो कोणी या प्रश्नांना योग्य उत्तर देईल, या तिन्ही प्रश्नांचं काय करेल, योग्य उत्तर देईल त्याला काय देईल, तो खूप मोठं बक्षीस देईल. आता ही दवंडी बघून त्या राज्यामध्ये काय होतं, बरेच विद्वान लोक काय होतात त्या राजाच्या दरबारात येतात आणि ते सर्वजण वेगवेगळे उत्तर काय करतात, राजाला द्यायला लागतात. तर काही लोक, काही विद्वान लोक काय म्हणतात की जर आपल्याला एखादी गोष्ट करण्यासाठी योग्य वेळ जर माहीत करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला टाइम टेबल बनवावं लागेल. काही लोकांचं असं म्हणणं होतं की की वेळे अगोदरच म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी योग्य वेळ कोणती हे अगोदरच ठरवणं काही खूप मुश्किल किंवा खूप अशक्य आहे. तरी पण जर जो टाइमपास आपण करतो तो टाइमपास जर आपण केला नाही, तर टाइमपास न करता आपण काय करायला पाहिजे की आपल्या जीवनात जे काही चालू आहे त्याच्यावर व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आणि त्यातून जे महत्वाचं ते आपण करायला पाहिजे. आणि आणखी काही जण काय उत्तर देतात की राजा किंवा एखादा व्यक्ती ठरवू शकत नाही की योग्य वेळ कोणती आहे म्हणून. तर त्यासाठी राजाने काय करायला पाहिजे, एक शहाणे किंवा विद्वान लोकांची काय केलं, एक समिती नेमली पाहिजे. जी समिती काय करेल त्याला की प्रॉपर टाइम काय आहे एखाद्या गोष्टीचं करण्यासाठी, जो प्रॉपर टाइम तो प्रॉपर टाइम ठरवण्यात काय करेल, मदत करेल. ओके. आता हे झाले 2 पॅसेज. याच्यावर काही प्रश्न आपल्याला इथं दिलेले आहेत. तर प्रश्न बघा काय आहे, व्हॉट इज द राईट टाइम अकॉर्डिंग टू यू. म्हणजे तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सचं काय केलेलं आहे, इथं क्वेश्चन दिलेला आहे की व्हॉट इज द राईट टाइम अकॉर्डिंग टू यू. सपोज यू हॅव टू डू समथिंग ऑन युअर ओन. जर तुम्हाला स्वतः काही करायचं असेल तर तुमच्या मते एखादी गोष्ट करण्याचा योग्य वेळ कोणती, तर त्याचा आन्सर बघा काय, अकॉर्डिंग टू मी द राईट टाइम इज द प्रेझेंट. म्हणजे माझ्या मते बघा, राईट टाइम कोणता आहे, प्रेझेंट म्हणजे सध्या. येस्टरडे इज पास्ट इन विच वी कांट डू एनिथिंग. म्हणजे जो काल आपला निघून गेलेला असतो तो काय असतो, आपला पास्ट असतो, भूतकाळ असतो, त्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही. अँड टुमॉरो कॅनॉट बी प्रिडिक्टेड. आणि टुमॉरो म्हणजे भविष्यकाळ असतो आणि त्यामध्ये आपण काहीच प्रिडिक्ट करू शकत नाही. प्रिडिक्ट म्हणजे आपण काही भविष्य वर्तवू शकत नाही, कारण भविष्यात काय घडेल आपल्याला माहीत नसतं. देअरफॉर द ओनली राईट टाइम इज टुडे मीन्स द प्रेझेंट. म्हणून कोणती गोष्ट जर करायची असेल तर त्यासाठी योग्य वेळ कोणती असते, आज. म्हणजे सध्या, नाऊ. या क्षणाला तुम्ही हवं ते करू शकता. What is the second question? What final suggestion did the last group of learned men offer regarding the best time? म्हणजे एखादी गोष्टीची सुरुवात करण्यासाठी बेस्ट टाइम कोणता असतो हे जेव्हा त्या विद्वान लोकांना विचारण्यात आलं होतं, तर जे शेवटचा ग्रुप जो होता विद्वान लोकांचा, त्यांनी काय सजेशन दिलं होतं, तर बघा ते सजेशन हे दिलं होतं बघा, हे बघा, 8 others said that. म्हणजे सगळ्यात लास्टचे जे विद्वान होते या विद्वानांनी दिलेले आन्सर आहे. त्यांचं काय म्हणणं होतं की the last group of learned men said that it was impossible for one man to decide correctly the right time for every action, and that the king should instead have the council of wise people who would help him the fix the proper time for everything. म्हणजे बघा हे इथे त्याचं उत्तर दिलेलं आहे. म्हणजे सर्वात शेवटचा जो ग्रुप होता विद्वान लोकांचा, त्यांचं काय म्हणणं होतं की कोणताही व्यक्ती एखादी गोष्ट करण्यासाठी जो योग्य वेळ असतो अगोदरच ठरवू शकत नाही. जर राजाला एखादी गोष्ट करण्यासाठी योग्य वेळ जर ठरवायची असेल तर त्याच्याकडे काय असायला पाहिजे, एक हुशार लोकांची किंवा विद्वान लोकांची कमिटी असली पाहिजे, जे काय करतील, कोणत्याही गोष्टीचा योग्य वेळ जो येतो योग्य वेळ ठरवण्यासाठी त्याला मदत करतील.